नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय आलेला आहे। त्याबद्दल एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। बातमी आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय। मागील 18 महिन्याची थकबाकी या दिवशी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा। मित्रांनो, काय ही बातमी नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। नुकताच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत डीए थकबाकी संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला असून यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे। सरकारने आपल्या पूर्वीच्या नियमावर पुनर्विचार करत 54% डीए सह 18 महिन्याची थकबाकी देण्याचा निर्णय घेतला आहे। महागाई भत्ता किंवा डीए हा सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांचे जीवनमान टिकवून ठेवण्यासाठी हा भत्ता दिला जातो। सध्याच्या आर्थिक परिस्थितीत जेव्हा महागाईचा दर सातत्याने वाढत आहे तेव्हा डीएचे महत्त्व अधिक वाढले आहे। सरकारने जाहीर केलेल्या 54% डीएसह 18 महिन्याच्या थकबाकीमुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे। ही थकबाकी पूर्वलक्षी प्रभावाने दिली जाणार असल्याने कर्मचाऱ्यांना एक रकमी मोठी रक्कम मिळणार आहे। विशेष म्हणजे मूळ वेतनावर आधारित थकबाकीची गणना केली जाणार आहे। प्रत्येक महिन्याचा डीए फरकाची रक्कम एकत्रित केली जाईल। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या थकबाकीचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, आता आपण बघूया की सरकारने हा निर्णय घेण्यामागे कोणती कारणे आहेत। मित्रांनो, याच्या मागे अनेक कारणे आहेत, जसं की कर्मचाऱ्यांच्या आर्थिक कल्याणाची जबाबदारी, वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी आर्थिक मदत, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना प्रतिसाद, सरकारी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणे। मित्रांनो, थकबाकी वितरणाची प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी सरकारने विशेष यंत्रणा उभी केली आहे। ती म्हणजे खालीलप्रमाणे: विभागनीय यादी तयार करणे, थकबाकीची रक्कम निश्चित करणे, बँक खात्याची माहिती अद्ययावत करणे, टप्प्याटप्प्याने वितरणाचे नियोजन करणे। या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार असली तरी भविष्यात अशा थकबाकी टाळण्यासाठी नियमित डीए वाढीचे धोरण अवलंबले जाणे आवश्यक आहे। यासाठी नियमित कालावधीत डीए समीक्षा, वेळेवर अंमलबजावणी, आर्थिक तरतुदींचे नियोजन, प्रशासकीय यंत्रणेचे समीक्षकरण। सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। 54% डीएसह 18 महिन्याची थकबाकी मिळण्याने त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे। या निर्णयातून सरकारची कर्मचाऱ्यांप्रती असलेली सकारात्मक भूमिका दिसून येते। मात्र भविष्यात अशा थकबाकी टाळण्यासाठी योग्य नियोजन आणि धोरणाची आवश्यकता आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।